सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या काही कविता सादर करीत आहोत. तर त्यातीलच आज मी महेंद्र गौतम यांची अर्घ्यदान या काव्यसंग्रहातील माझी माय सावित्री ही कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर बघूया माझी माय सावित्री. माझी माय सावित्री होती लय हो धीराची, लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची. माझी माय सावित्री होती लय हो धीराची, लेकी बाळी शिकवाया परवा केली ना घराची. सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून, सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर खोचून. किती केलं रे सहन, कधी गेली ना खचून. किती केलं रे सहन, कधी गेली ना खचून. तिनं घडवली क्रांती स्वतः आई शिकून. डगमगली कधी ना गोळे शेणाचे झेलून. ज्योतीने ज्योत पेटली सावित्री झाली वात. ज्योतीने ज्योत पेटली सावित्री झाली वात. रात्र काळोख भेदाया केली तिने सुरुवात. रात्र काळोख भेदाया केली तिने सुरुवात. माझी माय सावित्री ही कविता महेंद्र गौतम यांनी रचलेली आहे. या कवितेमधून महेंद्र गौतम यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्याग, संघर्ष आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टांचे गौरवगान केले आहे. या कवितेमध्ये ते म्हणतात, माझी आई सावित्रीबाई अत्यंत धैर्याची आणि खंबीर मनाची होती आणि समाज सुधारणेमध्ये काम करताना त्यांनी स्वतःच्या घरादाराची किंवा सुखाची अजिबात पर्वा केली नाही. केवळ मुलींना आणि महिलांना शिक्षण मिळावे हाच एक ध्यास त्यांनी घेतला. त्या त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहिल्या. प्रत्येक कार्यात त्यांनी पदर खोचून सज्ज होऊन त्यांची साथ दिली. समाजाकडून अत्यंत त्रास आणि अपमान सहन करावा लागला तरीही त्या कधीही खचल्या नाहीत किंवा मागे हटल्या नाही. त्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी स्वतः आधी शिक्षण घेतले आणि समाजामध्ये एक मोठी शैक्षणिक क्रांती घडवून आणली. जेव्हा त्या मुलींना शिकवायला जात तेव्हा लोकांनी त्यांच्यावर शेणगोळे फेकले तरीही त्या जराही डगमगल्या नाहीत. महात्मा ज्योतिरावांनी ज्ञानाची ज्योत पेटवली. त्यात सावित्रीबाई स्वतः वात बनून जळल्या, स्वतः कष्ट उपसले. समाजातील अज्ञान आणि अन्यायाचा अंधकार दूर करण्यासाठी त्यांनी या क्रांतीची सुरुवात केली. तर अशाच सावित्रीबाई फुले यांच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.